बाबांनी नेलं शिर्डीला, नेलं शिर्डीला, बाबांनी नेलं शिर्डीला. साय माई संध्याकाळ आपण पुन्हा एकदा ब्लॉग चालू केला आपला. आपण अजून शिर्डीमध्येच आहोत आणि आपल्याला घ्यायला ताई आणि पूर्वा, दिलीप आणि करण दादा. करण पण मुलगा तो आलाय. मी तिकडे आहोत आणि ध्रुव पण आलेला त्या दिवशी. तर आज आपण चाललो आहेत शिर्डीला, म्हणजे बाबांच्या मंदिराजवळ. कारण की बाबांची पालखी निघाली आज. आता निघाले तिकडे, आम्ही आता निघाले तिथे जायला. तर कंटिन्यू ब्लॉग बघत आपण जाऊया आता फटाफट आणि भेटू. प्रेत साईराम ध्रुव साईराम. तर कंटिन्यू आम्ही येतो तिकडे, आम्ही जातो आता आणि बाबांची पालखी मग दाखवतो कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. तर साईराम पोचल्या आता देवळाच्या जवळ. तुम्ही बघू शकता रस्ता बंद केला इकडून, कारण की पालखी निघालेली आहे. तर रस्ता बंद करतात आणि आम्ही आता चालल्यात. बघू आपली पालखी कुठे येते. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आपण आता भेटू पोलीस प्रशासन पूर्ण आणि आपले सगळे मेंबर्स. साईराम 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 साईराम. आता पालखी सोहळा आहे म्हणून आम्ही चाललेलो आहे गावापर्यंत. एवढे वाजवतात साईराम. मला आता आम्ही जाऊनच तिकडे दाखवतो. गुरुपौर्णिमेची मजा आपल्याला बघायची आहे. उद्याचा दिवस, आजचा दिवस. आता पालखी घेऊया. उद्या रथ निघतो बाबांचा. आता पहिला पालखीचं पण बघूया. मग उद्या काय काय फंक्शन आहे ते थोडंफार बघू आणि मग रथ किती वाजता निघतो उद्याचं ते पण बघून मग परवा घरी. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, ब्लॉग बघत राहा. ओम साईराम. गर्दी, पूर्ण गर्दी, खूप गर्दी झालेली आहे. उद्या तर खूपच जास्त गर्दी असेल. आणि मस्त शिर्डी नगरी सजवलेली आहे बाबांच्या सोहळ्यासाठी. आणि भेटूया आपण पुढे. आता लाईट्स वगैरे ऑफ केल्या बघा, मस्त दिसते. वारकरी सगळे चाललेले आहेत. अंधार आहे तर जरा दिसत नाही आहे. हे बघा सगळे वारकरी. सिनेमॅटिक आहे, सिनेमॅटिक. आपल्याला भेटलेले आहेत साईराम साईराम. आमचा चला गोरीला बोर पिकलाय. तर आता जाऊया आतमध्ये. मला प्रचंड अशी गर्दी आहे. ॲम्ब्युलन्स सगळे जात आहे. खूप अशी गर्दी झालेली आहे बाबांच्या पालखीसाठी. सगळे चाललं आहे बघा. फोटोशूट वगैरे चालू आहे. त्याला फोटोशूट वगैरे चालू आहे. जाऊया पुढे द्वारकामाईजवळ. बघा लाईव्ह दर्शन झालं बाबांचं. लाईव्ह दर्शन आहे. घेऊ तुम्ही पण पाया पडा. साईराम ओम साईराम ओम साईराम. दर्शनसाठी गर्दी बघा. पूर्ण प्रचंड अशी गर्दी झालेली आहे. आणि पूर्ण गर्दीमध्ये रश एवढी आहे ना बघा तुम्ही. बघा मला द्वारकामाई बघायसाठी, द्वारकामाईचं दर्शन घेण्यासाठी. साईराम चला पुढे. साईराम. द्वारकामाई. देतो आणि आमचे तर आता आम्ही आलेला पालखीजवळ.
बघू शकता किती रश झालेले आहे. साईराम तुम्ही गर्दी बघू शकता, खूप गर्दी झालेली आहे. ब्लॉग शूट करायला पण नाही भेटत आहे, तरी पण मी ब्लॉग शूट करत आहे. बाबांची पालखी जेवढी दाखवायला भेटते तेवढी दाखवतो. पण काही कालाच माझे उभे आहेत, मला काय भेटत नाही. तर साईराम मला दाखवलेली आहे बाबांची पालखी. आम्ही दर्शन वगैरे घेतलं, पाय वगैरे पडले आणि आमचं एवढं नशीब चांगलं आहे की आम्हाला डायरेक्ट पालखीवर डोकं ठेवायला भेटलं. खूप चांगल्या प्रकारे दर्शन झालं आणि प्रीतने दर्शन घेतलं की नाही का माहीत नाही, विचारतो. आम्ही तिघांनी तर घेतलं. हे पाय पडला का? पाय पडला तू? असं मस्त कसं दर्शन भेटलं? चांगलं दर्शन व्यवस्थित मनासारखं. हे पाय पडला का? आम्हाला आमचा भाऊ भेटलाय प्रसाद वाटताना, साईराम भाऊ. तर आता निघालोय, प्रसाद घेतलाय, लाडू 300. हा 300 इकडे पण. जाता आता पुढे मग भेटून 300. होय 300 इकडे बाय. 300 मध्ये लाडू, 2 लाडू आणि 1 पुरी. 300 रुपये. समज रहे हो, समज रहे हो की नाही? भेटूया पुढे. 300 वाले कमेंट करा. आता जेवायला जाऊ. बाबांचा पालखीचं दाखवतो मला. उद्या रथ निघणार बाबांचा, ते पण तुम्हाला दाखवेनच. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, असं तुम्हाला काय काय नवीन नवीन दाखवत आहे. ओम साईराम. लावल्यात बाईला फोटो द्यायच्यात भेट, तर मामाकडे फोटो द्यायचे म्हणून फोटो बघायला बाबांचे. असं सुंदर सुंदर फोटो आहेत बघा. 2 फोटो घेतले बाईने, मस्त सुंदर फोटो आहेत. ते मूर्त्या आहेत सुंदर सुंदर. तर आता आपण जाऊया जेवायला, कारण की ताई वगैरे जेवायला गेल्यात, आपणच बाकी आहेत. पण जाऊया आणि भेटूया पुढे. ओम साईराम. मी चालले आहेत घरासाठी बाहेर जायला. पालखी इथे सुद्धा भेटली बघा. पब्लिक बघू शकता, पब्लिक केवढे बघू शकता. चल
जो आतमध्ये असतो ना, आपण आतमध्ये असतो ना, काय फोटो आला पालखीचा. तर जाऊया आता. भगवानची आरती चालू झालेली आहे. रात्रीची आरती आहे आणि आम्ही मंदिराच्या दर्शनद्वार जवळ आहोत. दर्शनद्वार जवळ आणि मस्त बाबांची आरती चालू झाली. आम्ही जस्ट मंदिराच्या बाहेर आहोत. पहिला माहिती असतं टाईम हे आहे तर मग आम्ही गेले असते बाबांच्या आरतीसाठी मुख दर्शनमधून. ठीक आहे, चालेल. आणि माझी नम्र विनंती आहे, हे बघा हे पॅकेट आहे ना इकडे रोडवर पडलेलं होतं, मी आता उचललं. हा प्रसाद आहे ना, हा बाबांचा प्रसाद आहे. एक मिनिट थांबा. तर ह्या प्रसादासाठी किती लोक तरसतात आणि हे खाऊन पॅकेट तुम्ही रस्त्यावर टाकता, ही चांगली गोष्ट नाही आहे. हे तुम्हाला टाकायचंच आहे तर तुम्ही निर्माल्याच्या पिशवीमध्ये टाका आणि विसर्जन करा. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. कचरा पेटीमध्ये किंवा रस्त्यावर टाकणं ही आपली परंपरा नाही आहे. याच्यावर शिर्डी लिहिलं आहे. शिर्डी प्रसाद. शिर्डी एक पवित्र जागा आहे आणि त्या पवित्र जागेवर असा नाश करणं चांगलं नाही. कचरा काढताना वेगळी गोष्ट आहे, पण हे असं करणं हे चांगलं नाही वाटत. तर नक्कीच तुम्ही ही चूक करू नये आणि ही चूक सुधारावा, हे माझे नम्र विनंती आहे लोकांकडून. तर आपण जाऊया आता. इथे चालल्यात, या मॉलमध्ये चालल्यात कारण की पीठला घ्यायचं एक फोटो फ्रेम. तर जाऊया जरा आणि भेटूया आपण पुढे. बघायला आलेले आहेत, सुंदर सुंदर फ्रेम आहेत बाबांची आणि ही फोटो. तो असा कलर आहे तसं नाही भेटला, म्हणजे तो आहे तसा. तसं हे आहे ना, ब्ल्यू टाईप आहे तसं. तो डल कलर आलेला आहे, तो उतरतो का म्हणजे कलर असा blue? तो एक कलर आहे. आता आलेले आहेत जेवायला. साई हाय राईस प्लेट, राईस प्लेट सॉरी साईज प्लेट नाही, राईस प्लेटमध्ये आता जेवून घेतो मस्तपणे. आणि ताई वगैरे जेवलेल्या आहेत. आपण बाक्यात आपण चौकात जायच्या बसू ना. तर आता बसू, घ्यायला आवडतं ना तुला. जेवण घेऊ आणि मग नंतर भेटू तुम्हाला परत. साईराम साईराम साईराम. जेवून घ्या मस्त. करतो आम्ही. आपलं तेच मागवा, पनीर अंडी 2 आणि चपाती, बटर चपाती. हे नान रोटी चपाती काय आहे का? पनीर कढाई मागवली. हे नान बिन आहे. पनीर कढाई, पनीर अंडी या कच्चा कच कच्चा कच. आणि पनीर त्याच्या मस्त डीजे चालू तिथे. अजून काय? 2 पनीर अंडी और रोटी है क्या? चपाती मिलेगा, कुछ नहीं. 8 चपाती. जेवण आलेलं आहे, आता जेवण घेतो. आणि इकडे बाहेर डीजे वाला तर एकदम कर्कश आवाजाने कान एकदम दुखायला लागले. आता घेतो जरा पनीर अंडी मागितले. बापाने घेतलं का त्याचा पाहिलं. ते जेवण घेतो मग भेटूया पुढे. जेवण झालेलं आहे मस्तपैकी आणि बिल केलेलं आहे 4 जणांनी 670 बिल करून 4 जण चाललेले आहेत पोट भरून. तर आजचा ब्लॉग इथेच एंड करतो मी. आपण हाच ब्लॉग उद्या कंटिन्यू करूया परत. उद्या बाबांचा रथ निघणार आहे तर हाच ब्लॉग उद्या कंटिन्यू करेन. तर आपला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. गुड नाईट. भेटूया उद्या याच ब्लॉगसोबत. ओम साईराम.